Dear students, welcome in this video 1.4 Miss Slippery. ही जी गोष्ट आहे एका शाळेतल्या मुलीची आणि ही मुलगी स्वतः तिची गोष्ट सांगते. सो लेट्स लिसन हर स्टोरी with her words. Part 1. I got ready and went to school. In the first period, our class teacher, who taught us English, told us to take out our composition notebooks. I took out the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. She shouted, "Come here with your book, Siley." I obeyed her, but her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. This is the first period, and she went to school. She is telling her story. I got ready and went to school, and their first period was English. An English teacher asked to take out composition notebooks. इंग्रजी निबंधाच्या बाहेर काढायला सांगितलं. I took out the mathematics notebooks by mistake, but Siley took out mathematics notebook, not the English composition notebook. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. She replaced. ताबडतोब तिने ती परत ठेवली, पण ते शिक्षकाच्या लक्षात आलं. Her teacher kept her gazed fixed on. आणि तिच्या बाई तिच्याकडे असा टक लावून पाहिलं, त्यांनी रागाने पाहिलं आणि त्या मोठ्याने ओरडल्या पण. शी शाउटेड, "कम हिअर विथ युअर नोटबुक, सायली." आय ओबेड हर, बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रेम्बल. शी वेंट टू हर. सायली वेंट टू हर टीचर, बट हर लेग्स ट्रेम्बल. ट्रेम्बल मीन्स सेक. ते थरथर कापत होते आणि थरथर कापत कापत त्यांच्याकडे ती गेली. अँड वेन आय रीच्ड हर चेअर, द नोटबुक फेल ऑन हर फीट. शी वॉज ट्रेम्बलिंग. शी वॉज शेकिंग हर लेग्स अँड हँड्स, अँड हर नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि बाईंच्या पायावर ती नोटबुक पडली, कारण ती अगोदरच घाबरली होती. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. आपल्याला माहीत आहे, असं काही घडलं की वर्गातले विद्यार्थी हसत असतात आणि मुली हसल्या. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. Again, teacher became angry. She got angry. Why? She thought that she dropped the notebook purposely, deliberately. मुद्दामहून मी वही टाकलेली आहे किंवा तिच्या पायावर पडू दिली आहे असं बाईंना वाटलं. She stared at me with an all-devouring look, and she looked at me with frightening look. दरडावून माझ्याकडं ढकलवून त्यांनी पाहिलं आणि मोठ्याने ओरडून मला सांगितलं, "गो अँड स्टँड नियर युअर सीट." शी एल्ड, नॉट शाउटेड बट एल्ड. एल्ड इज शाउटिंग, म्हणजे मोठ्याने किंचाळल्यास थोडक्यामध्ये. आय केप्ट स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. अँड द फर्स्ट पिरियड इट वॉज नॉट गुड फॉर हर, अँड शी द होल पिरियड शी वॉज स्टँडिंग ॲट हर सीट. तिच्या जागेवरती उभी होती, अँड दॅट स्टँडिंग वॉज हर पनिशमेंट. म्हणजे तिला एक प्रकारची ती शिक्षाच मिळाली होती. द फर्स्ट पिरियड इज ओव्हर. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट, अँड सायली वॉज गुड इन हिस्ट्री. अँड सेकंड पिरियड वॉज दॅट, अँड शी वॉज रेडी टू लिसन अँड आन्सर द क्वेश्चन्स. इट वॉज हर फेवरेट सब्जेक्ट. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. वी नो when we study history, there are some wars and battles are there. म्हणजे काही युद्ध असतात, काही लढाई असतात, आणि अशाच पानिपतच्या लढाईचे कारणं आणि त्याचे परिणाम काय आहेत हे आम्हाला सांगितलं होतं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन, and I was well prepared, means I studied it well, and our teacher began testing our knowledge, and one by one, when my turn came, I went blank. Everyone was giving answer, and I was ready to give the answer, but when my turn came, म्हणजे माझी वेळ आली, तेव्हा I went blank. I could not remember anything. म्हणजे तिला काहीच सुचलं नाही, काही आठवलं नाही.
The teacher gave me a stern stare while I stood there still with my head hanging down in shame. And I was standing there and my teacher looked at with a gave me a stern stare, strict. त्यांनी पण माझ्याकडे रागात बघितलं. And I stand there still as a statue and my head hanging down in shame. Head hanging down in the shame means शर्मेने माझी मान खाली केली. इतिहासाच्या तासात पण तसं झालं. These are the first two periods, English period and history period. In the both classes, Saili did not get any happy from the teacher and she did not concentrate on her learning. Now, she is telling about the family situation, the family background. Mama and Papa continue their never-ending tips. Means her father and mother, they were always quarreling. Never-ending tips. Means there was a slight argument between them. म्हणजे नेहमी किरकोळ काहीतरी कुरबुरी व्हायचा. Papa used every opportunity to express his annoyance. Means her father, Papa used every opportunity to express his annoyance. Annoyance means feeling of being angry. त्यांना जो राग यायचा तो राग कुठल्या ना कुठल्या माध्यमाने तो व्यक्त केला जायचा. What about the mama? Mama on her part did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. Mama was the same and she was always on her part reflect or react on very vociferous quarrel. Means very noisy and forceful in expressing one's feeling. आणि आई सुद्धा कुठलीही संधी सोडत नव्हती आणि तितक्याच तावातावाने आपल्या नवऱ्याला ती भांडायची, म्हणजे सायलीच्या वडिलांना ती भांडायची. द quarrel was between the two, but the punishment inevitably descended on the third one, and that is me at school. And there was a quarrel between the two, quarrel between the struggle between the fighting between the husband and wife. That is Saili's father and mother. And the inevitable punishment was descended on third one. आणि याची शिक्षा मात्र तिसऱ्या व्यक्तीला आपोआप भेटायची. And that third person was Saili, and she is telling that is me, and that punishment is taking at school. आणि ही punishment मला शाळेत भेटायची. Why? Because whatever and whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. कुठलाही मोठा आवाज आला की तिला असं वाटायचं की आपले आईवडीलच भांडत आहेत आणि तिचं लक्ष विचलित व्हायचं. Sometimes even in the midst of silence, Mama's screams came piercing through my ears. Sometimes in midst of the silence, म्हणजे कधी कधी इतकी शांतता असायची, या शांततेत तिला असा भास व्हायचा की her mother is screaming, म्हणजे किंचाळते, मोठ्याने ओरडते आणि तो ओरडण्याचा आवाज तिच्या कानात घुमतोय असं तिला वाटायचं. And whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. And when she feels that her mother is expressing her annoyance or expressing her angriness, she feels that her legs quivered. Quivered means shook or trembled. आणि असं नुसतं वाटलं तरीही तिचे पाय थरथर कापायचे. This is the situation of Saili. Means she is a good girl, but unfortunately she is taking punishment of her father and mother. One day I was coming down the school stairs. That school was, they had a different stairs, म्हणजे वेगळे मजले. And she was coming down from the stairs. वरच्या मजल्यावरून ती खाली उतरत होती. Somebody from the top gave a frantic scream. Means someone has give a frantic scream. कुणीतरी मोठ्याने ओरडलं, किंचाळलं. आणि माहीत आहे की सायलीला कुठलाही मोठा आवाज आला की भीती वाटत होती. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 steps. अँड बाय द फ्रँटिक स्क्रीम शी फेल डाऊन अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 steps. आणि 7 पायऱ्या ती अशी घरंगळत आली, टम्बलिंग डाऊन 7 steps. माय एल्बोज अँड नीज वेर बॅडली ब्रुस्ड. अँड अनफॉर्च्युनेटली हर एल्बोज अँड नीज, म्हणजे कोपराला आणि गुडघ्याला खूप मार लागलं कारण ती घसरत खाली आली होती. बॅडली ब्रुस्ड. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. अँड दॅट डे शी
ओवर अ न्यू फ्रॉक. हा नवीन फ्रॉक तिने घातला होता आणि नवीन फ्रॉकला जे एम्ब्रॉयडरी केलेली आहे किंवा जे नक्षीकाम केलेले आहे ते मात्र त्या घरंगळत आल्यामुळं फाटलं होतं. वेन आय रीच्ड होम मम्मा शाउटेड. वेन शी वेंट टू हर होम शी थॉट दॅट कन्सोल हर ऑर सूद हर. तिला असं वाटलं की आई काहीतरी म्हणेल, बट आई तसं म्हणण्याऐवजी मम्मा शाउटेड आणि ती मोठ्याने ओरडली. आई काय म्हणाली? आय एम सिक ऑफ यू. When will you stop making me pay through my nose for such extravagant losses? I am sick of you. म्हणजे तुझा वैताग आलेला आहे मला. When will you stop making me pay through my nose for such extravagant losses? Extravagant losses. Very expensive. म्हणजे तू इतकी आमच्यासाठी नुकसान करत असतीस की ह्या नुकसानीपासून आम्ही कधी सुटका होईल. अँड आय एम सिक ऑफ यू. म्हणजे तुझा मला कंटाळा आलेला आहे, वैताग आलेला आहे. मदर सीज्ड मी बाय द आर्म, घेव मी अ गुड जर्क अँड सीटेड ऑन द बेड. आणि आईने तिला असं जोरात पकडलं, सडनली सीज्ड ऑन हर आर्म अँड घेव हर गुड जर्क. आणि एक झटका दिला आणि झटका देऊन सीटेड ऑन द बेड आणि बेडवर बसवलं. सी फेस्ड अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट ऑन माय एल्बो अँड नीज. जिथं जखमा झाल्या होत्या त्या जखमांवर एक अँटीसेप्टिक लोशन, जे जंतुनाशक जे औषध असतं किंवा जो मलम असतो तो लावला. बट डिड नॉट हग मी. पण जवळ घेतला नाही. विदिन मी लिंगर्ड अँड yearning that she would hold me and console me, and she thought that instead of jerking, instead of seizing, instead of applying antiseptic lotion, म्हणजे तिला असं वाटलं की याच्याऐवजी आईने असं केलं असतं तर काय केलं असतं. विदिन मी लिंगर्ड अँड yearning that she would hold me. जर मला जवळ घेतलं असतं आणि जवळ घेऊन माझी समजूत काढली असती, माझं सांत्वन केलं असतं तर किती बरं झालं असतं. इवन इफ, एवढंच नाही, इवन इफ शी हॅड गिवन मी अ जस्ट सिम्पॅथेटिक पॅट. एक सहानुभूतीचा हात जरी माझ्या पाठीवर किंवा डोक्यावर फिरवला असता, माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सूज्ड. माय स्मार्टिंग मीन्स हर्टिंग. जिथं मला जखमा झाल्या होत्या, लिम्स ज्या भागांना म्हणजे एल्बो आणि नीजला, तर त्या एल्बो आणि नीज वूड हॅव बीन सूद. त्याला कम्फर्ट वाटलं असतं. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. शी हॅड अ यंगर ब्रदर. एक छोटा भाऊ जवळ होता. ॲज मम्मा वॉक्ड अवे टू द किचन ही केम अँड सॅट बिसाइड मी. मम्मा वेंट इन द किचन अँड यंगर ब्रदर, अ लिटल ब्रदर, केम टू हर, सॅट बिसाइड हर. ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड. त्याने त्याचा छोटासा हात तिच्या हातावर ठेवला आणि तो लहान आवाजात कुजबुजला, विस्पर्ड, बोलला, आर यू इन ग्रेट पेन? खूप दुखते का? आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. बिकॉज मदर डिड नॉट हग मी, दॅट्स वाय आय क्राईड अ लॉट बाय हगिंग माय लिटल ब्रदर. त्या छोट्या भावाला मी असं जवळ घेतलं आणि मला खूप रडू आलं. I used to walk quite cautiously, and every day, Siley, she is telling that I used to walk quite cautiously, yet I would often stumble. म्हणजे कितीही मी सावकाश चालण्याचा प्रयत्न केला, काळजीपूर्वक चालण्याचा प्रयत्न केला, I would often stumble, पण नेहमी मी अडखळून पडायचे. One day the class monitress announced, class monitress म्हणजे मॉनिटर हा मुलासाठी शब्द आणि मॉनिट्रेस हा मुलीसाठी, वर्गप्रतिनिधीसाठी वापरलेला शब्द आहे. आणि ती अनाऊन्स केलं, ती एकदा असं म्हणाली, विल कॉल हर स्लिपरी. आपण हिला आजपासून घसरून पडणारी मुलगी, घसरणारी मुलगी असं म्हणूया, कारण ती नेहमीच पडते. ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड, सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. बाकीचे लोक वेट ग्राउंडवर, ओल्या चिखलामध्ये किंवा ओल्या जागेवर घसरतात, पण सायली अगदी ड्राय म्हणजे कोरड्या जागेवर पण पडत असते, म्हणून तिला आजपासून स्लीपरी म्हणत जाऊ आपण. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ क्लास न्यू स्कोप फॉर फन, अँड दिस वॉज अ स्कोप फॉर द अदर गर्ल्स टू मेक माय फन. आणि माझा मजाक उडवायचा किंवा माझी चेष्टा करायची एक संधी मुलींना मिळाली.
They teased me with new title every day. And every day they gave me a title. मला नवीन नावाने, कुठल्या तरी चिडवण्याच्या नावाने मला चिडवायच्या, नवीन नाव ठेवायच्या. Soon the verse was composed in my honor. एवढंच नाही तर थोड्याच दिवसामध्ये माझ्यावर एक त्यांनी गाणंही रचलं आणि त्या गाणं असं म्हणायच्या, स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाउट मग, म्हणजे ही स्लिपरी मुलगी आहे, ही कारण नसताना किंवा निसरडा रस्ता नसताना पडते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. आय लिव्ड इन द perpetual fear of everyone, the girls, the teachers, and the young and the world. And I lived in a perpetual means constant fear of everyone. आणि मी तर एका विशिष्ट अशा भीतीच्या वातावरणामध्ये कायमपणे राहायला लागले की सतत मला भीती वाटायला लागली. कुणाची भीती वाटायला लागली? everyone, the girls, the teachers, young and old, everyone. I am afraid. I am always afraid with the girls and the teachers and everyone in the world. When I was in a class, I dare not move out, and when I was outside, I was afraid of entering the class. If I am in the class, I have no daring to come out. मला वर्गाच्या बाहेर जायची हिंमत व्हायची ना वर्गात असेल तर. And if I am out in the class, I was afraid of re-entering in the class. वर्गात जायची भीती वाटायची. मला असं वाटायचं की वर्गाच्या बाहेर जाताना तरी पडेल मी किंवा वर्गाच्या आत जाताना तरी पडेल. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक एनीवन. एवढंच नाही, एवढी ती घाबरली. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. सो आय कुड नॉट गॅदर द करेज. आय हॅव नो करेज टू स्पीक एनीवन. एवढी घाबरली ती की कुणासोबत बोलायची सुद्धा तिला हिंमत व्हायची नाही. This is her situation, and this is the first part of this story. So we will see the remaining part in the next remaining part of this story in the next part. Thank you.